निदा खानला आश्रय देणं मतीन पटेलला भोवलं. मतीन पटेलच्या घरासह कार्यालयावर महापालिकेची तोडक कारवाई. मात्र कारवाई आधीच मतीन पटेलकडून घर रिकामं. निदा खान संभाजीनगरमध्ये राहत असलेल्या घरावर देखील कारवाई झालेली आहे. संभाजीनगर महापालिका बुलडोझर आता अगदी काही वेळात तिकडे कारवाई करेल. घराबाहेर पोलीस तैनात. नीट पेपर फुटी प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारची वैद्यकीय तपासणी पूर्ण. सीबीआयचं पथक शुभमला घेऊन मुंबईत दाखल. अशोक खरातचा ताबा सिन्नर पोलिसांनी घेतला. जगदंब पतसंस्थेतील गैरव्यवहार आणि बोगस 32 खात्याप्रकरणी गुन्हा. 57,90,000च्या गैरव्यवहारांचा आरोप. भुंदूबाबा खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स. शिवानिका ट्रस्ट आर्थिक व्यवहारासंदर्भात चौकशी होणार. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज सकाळी महत्त्वाची बैठक. मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता. सांगलीच्या जत तालुक्यातील मोटेवाडी गावात मंदिराची भिंत भाविकांवर कोसळली. दुर्घटनेत 6 भाविक ठार. वादळी वाऱ्यानं भिंत कोसळल्याची माहिती. आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 अंशांच्या पुढे.